साईशा, तू अवघ्या 13 वर्षाची आहेस आणि या 13व्या वर्षी तुला शिवचरित्राचा जागर किंवा याची व्याख्यान वगैरे देण्याची प्रेरणा कुठून मिळाली? ह्या क्षेत्रात येण्याचं कारणही माझे वडीलच आहेत. कारण माझ्या वडिलांना शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराजांचा इतिहास याविषयी अतिशय आवड होती आणि म्हणून पप्पांचं पण स्वप्नच होतं की माझ्या मुलीने ह्या क्षेत्रामध्ये करिअर करावं. तुझा शैक्षणिक प्रवासाबद्दल काय सांगशील? शिक्षण आणि व्याख्याने दोन्ही पण तितकंच महत्त्वाचं आहे. मग ते सगळ्याचा समन्वय तू कसा करतेस? समन्वय म्हणजे जिद्द मोठी असली, ध्येय मोठं असलं की वेळेचं बंधन कमी. आजच्या तरुणीला किंवा मुलींना जिजाऊ माताबद्दल म्हणजे तू काय सांगशील अशी? म्हणजे जिजाऊ ह्या स्त्री शक्तीतला सर्वोच्च आदर्श आहे. जिजाऊंनी फक्त शिवरायांना जन्म दिला नाही तर त्यांना चांगले संस्कार दिले आणि जिजाऊंनी त्यांना घडवलं. पण आजच्या आपल्या समाजाला काय वाटतं, आजच्या माता भगिनींना काय वाटतं की शिवबा जन्मावे दुसऱ्यांच्या घरात. का? याचं कारण काय? म्हणजे आजची आई सक्षम नाही का शिवबाला घडवायला? का घाबरते ती शिवबाला वाढवायला? कारण तिला भीती वाटते की लोकांच्या हितासाठी का माझ्या मुलाचे जीव धोक्यात. चांगलं जे काम असेल त्याला टिकाया होणारच, अडथळे येणारच. पण अशा वेळी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा. महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांनी खूप अडथळे अडचणी आल्या तरी महाराजांनी हार मानली नाही. बरोबर. मग यावेळेला महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा. आणि मी माझ्या व्याख्यानात नेहमी सांगते की संकटे हे आपल्याला थांबवायला येत नाही तर संकटे तुमच्यातले क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाही तर अडचणी तुमच्यातले कौशल्य बाहेर काढतात. म्हणून संकटे, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात. आणि मला एक खंत वाटते की सोशल मीडियामध्ये अवैचारिक ज्या रील्स असतात त्यांना लोक पुढे नेतात, म्हणजे त्यांना लाईक्स, व्ह्यूज मिळतात. पण वैचारिक ज्या रील्स असतात त्यांना लोक बघत नाहीत, त्या स्क्रोल करतात. आता महिला दिन आहे, तुझ्या मते महिला दिन काय मायने राखतोय? स्त्री फक्त चूल आणि मूल नाही. स्त्री फक्त चूल आणि मूल न राहता ती जर पेटली तर ती दिल्लीचा तख्त सुद्धा उद्ध्वस्त करू शकते. आणि हाच करणाऱ्या महाराणी ताराराणींच्या करवीर नगरीमध्ये आपण राहतोय. आपण सुद्धा ताराराणींसारखंच वागलं पाहिजे. आणि आपण माँसाहेब जिजाऊंच्या लेकी आहोत, छत्रपती शिवरायांच्या भागिनी आहोत. त्यांचा वारसा आपल्यालाच पुढे न्यायचा आहे. आता सध्या तू धर्मवीर बलिदान मासानिमित्त 31 दिवसाचं मोफत व्याख्यान सुरू केलं, तर याबद्दल काय सांगशील तू? मी हा संकल्पना का सुरू केली कारण की आपल्या शंभूराजांनी देव देश धर्मासाठी 30 दिवस त्या औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार सहन केले. त्यांचा इतिहास कुठंतरी पुढच्या पिढीपर्यंत पोचायला हवा. महाराजांच्या बलिदानाची जाणीव प्रत्येकाला असायला हवी. म्हणून 30 दिवस व्याख्यानरूपी सेवा देण्याचं, कुठलंही शुल्क न घेता व्याख्यानरूपी सेवा देण्याचं कार्य मी करत आहे. आणि त्यासाठी मला वडिलांचे प्रोत्साहन आणि आशीर्वाद कायम लाभतं मला. नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. 8 मार्च जागतिक महिला दिन. हा जागतिक महिला दिन म्हणजे स्त्री शक्तीचा, जिद्दीचा आणि स्वाभिमानाचा उत्सव. आज आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तिमत्वाला जिने अवघ्या 13व्या वर्षात शिवचरित्राचा प्रचार करत महाराष्ट्रभर व्याख्यानाच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास जागवलाय. बालपणातच शेकडो व्याख्याने, शिवरायांच्या विचाराचा जागर, सामाजिक बांधिलकी आणि संस्काराची परंपरा जपत तिने एक आपली वेगळी ओळख निर्माण केली. आज आपण महिला दिनानिमित्त तिच्याशी संवाद साधणार आहोत आणि तिचा प्रेरणादायी प्रवास पाहणार आहोत. तर नमस्ते, तारा न्यूजमध्ये तुझं मनापासून स्वागत आहे. सर्वात आधी तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. साईशा, तू अवघ्या 13 वर्षाची आहेस आणि या 13व्या वर्षी तुला शिवचरित्राचा जागर किंवा याची व्याख्यान वगैरे देण्याची प्रेरणा कुठून मिळाली? स्वतःची जिद्द आहे की घरातून प्रेरणा मिळाली? खरं तर मला ह्या व्याख्यानासाठी बाळकडू हे माझ्या आई वडिलांकडूनच मिळालेलं आहे. लहानपणापासूनच घरात आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ यांचा इतिहास आणि त्यांचे संस्कार मी ऐकत आले आहे. आणि माझ्या वडिलांचं नाव दिग्विजय हंबीराव पाटील. त्यांनी माझ्यातले ते गुण ओळखले आणि ही मुलगी करू शकते या हिशोबाने त्यांनी मला
व्याख्यान करण्याची संधी उपलब्ध करून दिली, मला प्रोत्साहन दिले. आणि खरं तर मी आज जे काही आहे ते सगळं श्रेय माझ्या आईवडिलांनाच देते, कारण त्यांच्यामुळं मी आज इथं आहे. ओके. तर ह्या क्षेत्राकडे तू कितव्या वर्षी वळलीस अशी? ह्या क्षेत्रात येण्याचं कारणही माझे वडीलच आहेत, कारण माझ्या वडिलांना शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराजांचा इतिहास याविषयी अतिशय आवड होती. आणि म्हणून पप्पांचं पण स्वप्नच होतं की माझ्या मुलीने ह्या क्षेत्रामध्ये करिअर करावं. आणि म्हणून मी वयाच्या 9व्या वर्षी व्याख्यानाला सुरुवात केली आणि वयाच्या 7व्या वर्षापासून लाठीकाठी, दांडपट्टा म्हणजे युद्धकला शिकली. आज आपण बघतोय की आजची युवा पिढी मोबाईल, सोशल मीडियाकडे, त्या पिढीचा वाढता कल आहे. तर त्यांना तू शिवरायांचे विचार कशा पद्धतीने पोहोचवतेस? खरं तर मोबाईल हे चांगलं साधन आहे, खरं त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला तर, पण त्या मोबाईलच्या आहारी गेल्यावर ते आपल्या मानसिकतेला तडाई देऊ शकतं. पण मला मोबाईलमुळं काय झालं की मोबाईलने अनेक पत्र खाल्लीत, घड्याळ खाल्लं, लोकांचा वेळ खाल्ला, लोकांमधला ऑफलाईनमधला संवाद खाल्ला. बरोबर. आणि म्हणूनच मला एक खंत वाटते की सोशल मीडियामध्ये अवैचारिक ज्या रील्स असतात त्यांना लोक पुढे नेतात, म्हणजे त्यांना लाईक्स, व्ह्यूज मिळतात. पण वैचारिक ज्या रील्स असतात त्यांना लोक बघत नाहीत, त्या स्क्रोल करतात. मग मला ते फक्त लोकांपर्यंत पोचवायचं तर आहेच, पण मला लाईक नको आहेत, व्ह्यू नको आहेत, कारण की मला आपल्या संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास पुढच्या पिढीला कळवायचा आहे, लोकांपर्यंत पोचवायचं की आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय केलंय हे आजच्या पिढीला कळून द्यायचं आहे. म्हणून मी ह्या कार्यामध्ये आली. अच्छा. तसं तुझे वयाच्या मानानं पाहिलं तर तुझे विचार अगदी खूप छान आहेत साईशा. तर तुझा शैक्षणिक प्रवासाबद्दल काय सांगशील? माझा शैक्षणिक प्रवास म्हणजे मला शिक्षण आणि व्याख्यान हे दोन्ही पण तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की शिक्षणामुळं मला विचार माझे घडतात आणि व्याख्यानामुळं मला समाजामध्ये इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. आणि म्हणून माझ्यासाठी ते दोन्ही तितकंच महत्त्वाचं आहे. अच्छा. मग ते सगळ्याचा समन्वय तू कसा करतेस? समन्वय म्हणजे जिद्द मोठी असली, ध्येय मोठं असलं की वेळेचं बंधन कधी नसतं. म्हणून जसं होईल तसं, कारण की आपलं कर्तव्य आहे, कुणाला ना कुणाला तरी हे केलंच पाहिजे, म्हणून करते मी. अच्छा. तू आता इतक्या मोठ्या ह्याच्यावर काम करतेस, तर स्कूलमध्ये तुझ्या मैत्रिणी किंवा शिक्षक काय म्हणतात, म्हणजे काय वाटते त्यांना की बाबा आपल्यात एक अशी व्यक्ती आहे जिने एवढ्या लहान वयात शिवचरित्राचा जागर चालू केलाय? नाही, सगळ्यांना, आमच्या शाळेतल्या शिक्षक, माझ्या मैत्रिणी, सगळ्यांना खूप अभिमान वाटतो की हां, माझी मैत्रीण अशी एवढी मोठी व्याख्यात आहे. त्या मला म्हणतात की तू मोठी झाल्यावर आम्हाला विसरणार नाहीस. आम्हाला अजिबात विसरायचं नाही. शिक्षकांचे पण आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी आणि सगळे शिक्षक प्रोत्साहनही देतात, तू पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही देतात. ओके. आता महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिजाऊ माता यांचे संदेश किंवा आजच्या तरुणीला किंवा मुलींना जिजाऊ माताबद्दल म्हणजे तू काय सांगशील अशी? म्हणजे जिजाऊ ह्या स्त्री शक्तीतला सर्वोच्च आदर्श आहेत. जिजाऊंनी फक्त शिवरायांना जन्म दिला नाही, तर त्यांना चांगले संस्कार दिले आणि जिजाऊंनी त्यांना घडवलं. पण आजच्या आपल्या समाजाला काय वाटतं, आजच्या माता भगिनींना काय वाटतं की शिवबा जन्मावे दुसऱ्यांच्या घरात. का? याचं कारण काय? म्हणजे आजची आई सक्षम नाही का शिवबाला घडवायला? बरोबर. का घाबरते ती शिवबाला वाढवायला? कारण तिला भीती वाटते की लोकांच्या हितासाठी का माझ्या मुलाचे जीव धोक्यात घालू. तुम्हाला माहीत नसेल तर मी एक सांगते, जिजाऊंना शिवबाराजे व्हायच्या आधी जिजाऊंना 5 पुत्र झालेले, पण संभाजीराजे म्हणजे शिवरायांचे थोरले बंधू सोडले तर बाकीची 4ही पुत्र अल्पजीवी ठरली. मग या अवस्थेत एखादी स्त्री आपल्या मुलाला कसं काय स्वराज्य स्थापनेसाठी सक्षम करू शकते? म्हणजे स्वराज्य स्थापन करणं म्हणजे मृत्यूशी खेळणं. बरोबर. मग माँसाहेबांकडे काय आदर्श घ्यायचा की हाच आदर्श घ्यायचा. कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या तरी खचून जायचं नाही, ठामपणे उभं राहायचं आणि येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जायचं. आणि माँसाहेब जिजाऊंकडं खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जर आपण तासभर बोललो, दिवस जरी गेला, रात्र जरी संपली, तरी आपल्या माँसाहेबांबद्दल गोष्टी अजिबात संपणार नाही आहेत. आता तू इतक्या ठिकाणी व्याख्याने किंवा शिवरायांच्या चरित्रासाठी जातेस, तर अशा वेळी पब्लिकमधून किंवा बघणाऱ्या श्रोत्यांच्या मधून कधी टीका होते, कधी अपशब्द येतात, याला तू सामोरे कशी जातेस? साहजिकच आहे. चांगलं जे काम असेल त्याला टीका होणारच, अडथळे येणारच. पण अशा वेळी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा. महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांनी खूप अडथळे, अडचणी आल्या तरी महाराजांनी हार मानली नाही.
बरोबर. मग यावेळेला महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा. आणि मी माझ्या व्याख्यानात नेहमी सांगते की संकटे हे आपल्याला थांबवायला येत नाही, तर संकटे तुमच्यातले क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाही, तर अडचणी तुमच्यातले कौशल्य बाहेर काढतात. म्हणून संकटे, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात. कारण तुमच्या आयुष्यातला संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी. आणि 350 वर्षांपूर्वी आपल्या शिवाजी महाराजांच्या वाटेला आलेला संघर्ष हा इतका मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या काळजात जिवंत राहतील. आता सध्या तू धर्मवीर बलिदान मासानिमित्त 31 दिवसाचं मोफत व्याख्यान सुरू केलं, तर याबद्दल काय सांगशील तू? म्हणजे धर्मवीर बलिदान मास ही संकल्पना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक गुरुवर्य भिडे गुरुजी यांनी सुरू केली. खरं तर मला ही 30 दिवस व्याख्यानरूपी सेवा सुरू करण्याचं प्रेरणा मला महाराजांच्याकडूनच मिळाली. आणि याचं कारण म्हणजे भिडे गुरुजी. कारण की त्यांच्यामुळेच तर त्यांचं कार्य असं की ते प्रत्येक तरुणाच्या मनात धर्माभिमान, राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान जागवण्याचं कार्य करतात. म्हणून मी त्यांच्याकडनं प्रेरणा घेते आणि यासाठी सगळ्यासाठी महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेच. आणि मी हा संकल्पना का सुरू केली कारण की आपल्या शंभूराजांनी देव देश धर्मासाठी 30 दिवस त्या औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार सहन केले. त्यांचा इतिहास कुठंतरी पुढच्या पिढीपर्यंत पोचायला हवा. महाराजांच्या बलिदानाची जाणीव प्रत्येकाला असायला हवी. म्हणून 30 दिवस व्याख्यानरूपी सेवा देण्याचं, कुठलंही शुल्क न घेता व्याख्यानरूपी सेवा देण्याचं कार्य मी करत आहे. आणि त्यासाठी मला वडिलांचे प्रोत्साहन आणि आशीर्वाद कायम लागतं मला. अच्छा, आता एखादा क्षण असा होता की असा आला होता काय ज्यावेळी तुला तो लक्षात राहिला की बाबा हा क्षण खरोखरच आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा क्षण होता असं वाटलंय? म्हणजे असे क्षण तर भरपूर आहेत, पण मी त्यातले 2 क्षण सांगते. की सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात माझं व्याख्यान होतं. आणि गणपतीत होतं आणि पाऊस आलेला. आणि पण पावसात आणि त्या दिवशी गौरी म्हणजे आपण गौरींचं आगमन असतं, गौरींना मग तो दिवस होता. आणि महिलांना गडबडच असते ना की घरी गौरी आहेत, मग आपण बाहेर कसं यायचं. तरीही कुठलीही महिला आपल्या घरी गेल्या नाहीत. व्याख्यान संपेपर्यंत तिथं थांबल्या. आणि त्यावेळेला पाऊस पडला तरीही एकही महिला, कुठलाही पुरुष तिथं उठला नाही. म्हणजे पावसात भिजत त्यांनी महाराजांचा इतिहास ऐकला. आणि व्याख्यान संपल्यानंतर आम्ही म्हणजे एका व्याख्यात्याची पोचपावती काय की तिथल्या लोकांचा आपल्या व्याख्यानाबद्दलचा अभिप्राय. मग तिथल्या एक 75 वर्षाच्या आजी होत्या, त्यांचं पुजारी मॅडम, त्या जिल्हा परिषदच्या सदस्य होत्या. त्या आल्या वर स्टेजवर. आणि त्या म्हणायला लागल्या की जर ह्या पुढचा जन्म असेल तर ह्या शिवकन्येच्या पोटी मला मिळावा, असं त्यांचे उद्गार होते. आणि ते ऐकून खरंच मला असं भरून आलं की आपण एवढं लहान असून सुद्धाही एवढ्या मोठ्या व्यक्ती आपल्याला असं बोलतात. आणि कालच माझं सातारा येथे व्याख्यान झालं. मग तिथे एक 2 वर्षाची मुलगी होती. तिला पण एवढं व्याख्यान आवडलं की ती समोर येऊन म्हणाली की मला पण या दीदीसारखं बनायचं आहे. म्हणजे असे जे आपल्याला अभिप्राय मिळतात किंवा हे लोकांचं प्रेम आपल्यासोबत असतं तेव्हा कुठलीही गोष्ट सहजपणे आपण करू शकतो. तर खूप अभिमानाची गोष्ट आहे. शिवकन्या साईशा पाटील, तर मला तुला असं विचारायचं आहे, इतक्या लहान वयात तुला इतकं ज्ञान प्राप्त झाले, तर यासाठी तू काही कशाचा आधार घेतेस किंवा कुठं वाचन वगैरे ह्याचं काय? नागपूरमध्ये एक छत्रपती सेवा प्रतिष्ठान म्हणून एक प्रतिष्ठान आहे. त्याचे संस्थापक श्री विजयरावजी देशमुख यांनी एक शककर्ते शिवराय असं एक द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला. आणि म्हणजे आत्तापर्यंत जेवढे शिवरायांवर ग्रंथ लिहिले किंवा जेवढ्या शिवरायांच्या बद्दलच्या काय म्हणू आपण त्याला बखरी किंवा ग्रंथ उपलब्ध आहेत त्या सगळ्याचा अभ्यास करून सारांश रूपी तो ग्रंथ तयार केला. आणि त्या ग्रंथामध्ये कुठलाही शब्द असा नाही आहे की ज्याला संदर्भ नाही आहे. प्रत्येक शब्द हा संदर्भ सहित आहे. म्हणजे ते 2 खंड वाचल्यामुळं सगळे महाराजांचे खंड वाचल्यासारखं झालं. आणि मी त्या खंडाचा अभ्यास केला आणि मग व्याख्यानरूपी सेवा देण्यास सुरुवात केली. आणि खरं तर शिवप्रतिष्ठान यांनी एक इंटरनॅशनल म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानिमित्त छत्रपती सेवा प्रतिष्ठान यांनी एक इंटरनॅशनल व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं. आणि ते आमच्या घरी आलेले छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे लोक. आणि त्यांनी तो खंड माझ्यासमोर धरला आणि त्यांनी सांगितलं की ह्यामधल्या माँसाहेब जिजाऊंचं व्याख्यान तुम्ही ह्या ग्रंथातला अभ्यास करून आणि संदर्भ काढून तयार करायचा आहे. आणि त्यांनी मला फक्त 8 दिवस दिले.
8 दिवसात त्यातलं व्याख्यान म्हणजे त्यातले सगळे संदर्भ वाचायचे आहेत. परत महासाहेबांचं कुठं कुठं काय काय झालंय ते वाचायचं आणि परत ते व्याख्यान तयार करायचं आणि ते सादरीकरण करायचं. म्हणजे हे खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. पण ते मी केलं आणि इंटरनॅशनल व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्याचा मान मला मिळाला आणि मी खरंच भाग्यवान मानते की छत्रपती सेवा प्रतिष्ठानने हा मान मला दिला. अच्छा, खूप म्हणजे जे छत्रपती सेवा प्रतिष्ठाननं जे इंटरनॅशनल व्याख्यानमालेचे आयोजन केलं आणि त्याचं पहिलं पुष्प मी गुंफलं आणि त्याचे छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री बिजराव देशमुख यांचं 15 दिवसापूर्वी निधन झालं. तर त्यांना मी इथं आज आदरांजली वाहू इच्छिते. आता मला तुला असं विचारायचं आहे की पुढचा तुझा मानस काय असणार आहे? म्हणजे पुढं भविष्यात मला कीर्तनकार तर व्हायचंच आहे. म्हणजे आपण आपल्या शिक्षणात किंवा आपल्या या व्याख्यानात आध्यात्मिक जोड कायम लागतेच, म्हणून कीर्तनात पण मला जायचंच आहे. आणि प्रवचन म्हणजे आता मी सांगते, कथा सांगते, महाराजांच्या व्याख्यानामध्ये सांगते, पण अजून माझी ती तयारी नाही आहे ना. म्हणजे ज्या कीर्तनकारांसाठी जे लागतं, जो ताल लागतो, जो स्वर लागतो, तो अजून तयार नाही. मग त्याचं शिक्षण घेत घेत हळूहळू मी पुढे जात आहे आणि ते कीर्तन सेवा किंवा ते प्रवचन आणि मला अजून पुढं न्यायचं आहे. आणि मला हे व्याख्यान फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता महाराष्ट्राबाहेरील जगभर आपल्या छत्रपती शिवरायांचा पोचलाच आहे इतिहास, पण संभाजी महाराजांचा जास्त करून इतिहास पोचलेला नाही आहे. खरा इतिहास लोकांपर्यंत अजून कळालाच नाही. म्हणून महाराजांचा आपला खरा इतिहास जगभर पोचणं हा वारसा मी घेतला आहे आणि तो मला सिद्ध करायचा आहे. आणि खरं तर आत्ता महिलांना सशक्तीकरणाची खूप जास्त गरज आहे. महिला स्ट्रॉंग आहेत, पण प्रत्येक महिला एक सरस्वती असते, दुर्गा असते, पण त्या दुर्गेची तिला जाणीव नसते. मग त्या दुर्गेची जाणीव करून देण्याचं काम मला करायचं आहे आणि असं मला वाटतं की मी ते करेन. खूप छान. तर आज आपण बघतोय की आजच्या तरुणाईला म्हणावा तितका इतिहास आपला माहिती नाही आहे, तर त्यांना तू काय सांगशील? महाराजांचा इतिहास वाचा. फक्त आता छावा चित्रपटाला महाराजांवर, पण छावा चित्रपटावर पूर्ण इतिहास महाराजांचा दाखवलेला नाही आहे. ठराविक काही महत्त्वाचे सीन महाराजांच्या आयुष्यातले दाखवलेत, पण चित्रपटामध्ये आपण सगळा इतिहास पाहू शकत नाही. म्हणून माझी तरुण पिढीला आव्हान आहे की जेवढं तुमच्याकडून वाचन करता येईल महाराजांबद्दल तेवढं तुम्ही करावं आणि महाराजांचा इतिहास तुमच्या मनामध्ये, तणामध्ये सर्वत्र रुजवून घ्यावा. कारण की आज जर आपल्याला महाराज कळाले नाहीत तर उद्या आपल्या महाराजांचा इतिहास नष्ट व्हायला वेळ लागणार नाही, असं मला तरी वाटतं. अच्छा, तर आता महिला दिन आहे, तुझ्या मते महिला दिन काय मायने राखतोय? म्हणजे महिलांना स्ट्रॉंग करण्याचा दिवस. महिला स्ट्रॉंग आहेतच, पण त्या दिवशी नारी शक्तीचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे महिला दिन. आणि म्हणूनच महिला दिनाला प्रत्येक महिलांचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे. कारण आपण म्हणतो की एक मुलगा शिकला तर तो एकटाच शिकतो, पण एक स्त्री शिकली, एक मुलगी शिकली तर संपूर्ण घर शिक्षित होतं. आणि म्हणूनच आजही आपल्या समाजात विचार आहेत की स्त्री फक्त चूल आणि मूल नाही. स्त्री फक्त चूल आणि मूल न राहता ती जर पेटली तर ती दिल्लीचा तख्त सुद्धा उद्ध्वस्त करू शकते. आणि हाच करणाऱ्या महाराणी ताराराणींच्या करवीर नगरीमध्ये आपण राहतोय. आपण सुद्धा ताराराणींसारखंच वागलं पाहिजे आणि आपण माँसाहेब जिजाऊंच्या लेकी आहोत, छत्रपती शिवरायांच्या भागिनी आहोत. त्यांचा वारसा आपल्यालाच पुढे न्यायचा आहे. आता सायुषा, महिला दिनाविषयी तर आपण बोललो, तिथीप्रमाणे शिवजयंती आहे, याविषयी काय सांगशील तू आपल्या कोल्हापूरकरांना? आता आपण इंग्रजी तारखेनुसार शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो 19 फेब्रुवारीला, पण खऱ्या अर्थाने हिंदू पंचांगानुसार तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येक वर्षी बदलते. आज ती म्हणजे ह्या वर्षी ती 6 मार्चला आहे. आणि फक्त आपण 19 फेब्रुवारी किंवा 6 मार्चला शिवजयंती मर्यादित न ठेवता शिवछत्रपतींच्या विचारानं प्रत्येक दिवशी शिवजयंती साजरी झाली पाहिजे. आणि जोपर्यंत प्रत्येक दिवशी शिवजयंती साजरी होत नाही तोपर्यंत आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचणार नाही. आणि म्हणूनच तुमच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मला सर्व तरुणींना एक संदेश द्यायचा आहे की तुम्ही फक्त 19 फेब्रुवारीला किंवा 6 मार्चला शिवजयंती न करता प्रत्येक दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आणि आचारांची शिवजयंती साजरी करा. आणि त्यावेळेलाच आपल्या छत्रपती शिवरायांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजीरायांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल.
खूप छान. आज आपल्याला शिवकन्या साईंशा पाटील हिने एक खूप छान महिला दिनानिमित्त संदेश दिला आहे आणि त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे आणि हा प्रवास सर्वांनाच कुठं ना कुठं विचार करायला भाग पडतोय. तर आज साईंशा तू तारा न्यूजला भेट दिलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि तारा न्यूजकडून तुझ्या स्वप्नांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या आशीर्वादी अशीच पाठीशी राहू देत.